आज आपण शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिवस सेलिब्रेट केला। या आज राज्याभिषेक दिवसामध्ये आपण म्हणजे आपल्या इथले जे ॲडव्होकेट आहे मंजुळा मुंदळा मॅडम आणि शिल्पा रावेरकर मॅडम यांनी खूप चांगल्या प्रकारे शिवाजी महाराजांच्या बाबत मार्गदर्शन केलं आणि त्या या कार्यक्रमात उपस्थित आमचे स्टाफ वकीलगण सगळ्यांनी या कार्यक्रमाच्या खूप चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला आणि असा आम्ही हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस सेलिब्रेट करण्यात आला। तो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा दिवस आहे आणि आपण जर विचार केला तर जेव्हा तुलादान झाली शिवाजी महाराजांची, एकीकडे शिवाजी महाराज होते आणि दुसरीकडे वेगवेगळ्या वस्तू होत्या। याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतो की शिवाजी महाराज जे काही होते त्यांचं जे कार्य आहे ते अप्रतिम होतं आणि कुठल्याही वस्तूशी त्यांची तुलना होऊ शकत नाही। आणि आजचा दिवस काही साजरा करण्याचा जो काही प्रयत्न असतो तो असा की त्यांचे जे काही कार्य आहे त्याची सर्वसामान्य जनतेला माहिती होणं गरजेचं असतं की शिवाजी महाराज कोण होते, काय होतं, त्यांचं कार्य कसं होतं। या सगळ्या गोष्टींसाठी आजचा जो काही दिवस आहे तो साजरा करण्यात आलेला आहे। धन्यवाद। ऐतिहासिक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे। यामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा अष्टप्रधान मंडळाची निर्मिती करण्यात आली। महाराणी सोयराबाई ह्या स्वतः उपस्थित होत्या। त्यासाठी तुळजापूरच्या दर्शनासाठी जेव्हा जावं लागलं तेव्हा शक्य नव्हतं शिवाजी महाराजांनी एवढ्या लांबपर्यंत जाणं, म्हणून त्यांनी गडावरतीच आपलं देवीचं दर्शनासाठी एक मंदिर बांधलं आणि त्या मंदिराच्या वेळी 1.25 मन सोन्याची छत्री त्याने भवानी मातेला अर्पण केलेली आहे। याच्यामध्ये जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा 7,000हून अधिक हवन आणि ब्राह्मणांना भोजन दक्षिणा, त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांची तुला जी असते त्याच्यात सोने, चांदी, तांबे, शिसे, लोखंड याची तर तुलना झालीच, त्याबरोबर वस्त्रे, कपूर, मीठ, मसाले, लोणी, गूळ, फळे इत्यादींची सुद्धा शिवाजी महाराजांची त्या दिवशी तुलना केलेली होती। हा कार्यक्रम बऱ्याच दिवस चालला, खूप मोठा कार्यक्रम होता। त्याच्यामध्ये वेगवेगळे धार्मिक विधी सुद्धा झाले। त्याच्यानंतर गंगावटचे जे ब्राह्मण होते तेव्हा त्यांनी आभूषणे देऊन, वस्त्रे देऊन, मोठे मोठे वस्त्रे देऊन सगळ्यांचा सन्मान केला। त्याच्यामध्ये मंडळ होतं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्यांना वेगवेगळी पदं देण्यात आली। पंतप्रधान, पेशवा, पंत अमात्य, पंत सचिव, सुरवणी, त्याच्यामध्ये सगळे दाबीर जे मोठे मोठे व्यक्ती होते त्यांना त्यांचे ते पदं देण्यात आले। आणि त्याच्यानंतर जेव्हा घोड्यांवरती बसून हत्तींवरती बसून राजमुद्रा सगळ्यांना देण्यात आली, सगळ्यांना वस्त्र वगैरे देऊन सन्मान करण्यात आले। गळ्यामध्ये फुलांच्या हार, राजाच्या डोक्यावरती मुकुट ठेवण्यात आला आणि मंत्रोच्चार करून ही मोठा कार्यक्रम झाला आणि आपल्याला एक मोठा अभिमानाचा क्षण आहे।